वर्ध्यामधल्या प्रचारामध्ये व्यंगचित्रही बोलकी ठरतायत। काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचारामध्ये व्यंगचित्रांचा वापर केलाय। शहरामधल्या विविध समस्यांकडे या व्यंगचित्राच्या माध्यमातून या उमेदवारांना मतदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। व्यंगचित्रकार हरिभाऊ गुजर यांच्या कुंचल्यातून रेखाटलेली ही चित्र प्रचारामध्ये बोलकी ठरतायत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पानगुडे यांनी। नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या पदाची जे उमेदवार आहेत त्यांची आता चुरस वर्ध्यामध्ये चांगली दिसायला लागली आहे आणि काँग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपवरती चांगलाच पलटवार केल्याचे चित्र वर्ध्यामध्ये दिसत आहेत। वर्ध्यामधले जे व्यंगचित्रकार आहेत हरिभाऊ गुजर यांनी लिचुंडाच घेतला असले म्हणायला हरकत नाही आहे, कारण की त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शहराच्या विविध समस्या ह्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडल्या आणि मोठमोठे बॅनर सुद्धा त्यांनी या ठिकाणी लावले आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत व्यंगचित्रकार हरिभाऊ गुजर आहेत। हे व्यंगचित्र काढल्याने मतदार म्हणजे भाजपच्या जे बाजूला आहेत ते काँग्रेसच्या बाजूने जाईल किंवा जो शुद्ध मतदार आहे तो योग्य विचार करेल असं तुम्हाला वाटतं? या माध्यमातून मी ज्या सामाजिक आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्याला हात घातला आहे। महत्त्वाचं म्हणजे जसं वृक्ष आहेत, रोड्स आहेत, पाणी समस्या आहे, लोकांची जी प्रवृत्ती आहे सारखं खुर्चीवर राहूनच मरण्याची त्याला आळा घातला आहे आणि काम करण्याची प्रवृत्ती नसताना सुद्धा लोक उभे राहतात आणि आपली थैली भरून घरी बसतात। या अशा प्रकारच्या लोकांना पासून सावध व्हावं म्हणून मी या माध्यमाचा उपयोग केला आहे। नक्कीच जे खुर्चीचा ज्यांना मोह आहे त्यांच्यापासून सावध राहा आणि या व्यंगचित्राच्या माध्यमातून मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न व्यंगचित्रकार हरिभाऊ गुजर यांनी केल्याचे सांगितले आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।